कसं काय मंडळी, मी पद्मकरण स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यांचं चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण एक पुस्तक वाचतो आहे, हे तुम्हाला माहीत झालेलं असेलच. इसवी पूर्व 563व्या वर्षी आणि वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. म्हणजे सिद्धार्थ गौतम तोच पुरुष जो पुढे जाऊन भगवान बुद्ध होतो. सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्मानंतर 7 दिवसांनी एक महाभयंकर अशी घटना घडते. त्या घटनेविषयी आज आपण वाचणार आहोत. जसं की माहिती आहे, मुलाचा जन्म झालेला आहे आणि नामकरण करायचा असतो, आहे की नाही? आपण सगळेच करतो. तर ते मी आता वाचणार आहे. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. गौतम या आडनावाविषयी आपण बोलून घेऊयात. गो आणि तम, गौतम. गो म्हणजे गाया, बैल, म्हशी इत्यादी इत्यादी प्राणी, आणि तम म्हणजे विपुल, खूप जास्त. म्हणजे तथागत ज्या वंशातले होते, शुद्धोधन त्यांचे पिता, त्यांच्याकडे प्रचंड जमीन होती आणि प्रचंड गाई म्हशी वगैरे होत्या, असं या आडनावरूनच समजतं. गौतम, गो म्हणजे गाई म्हशी आणि इत्यादी प्राणी, आणि तम म्हणजे विपुल. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. महामाया सिद्धार्थ गौतमाची आई. त्यांनी सिद्धार्थ गौतमाला लुंबिनी वनामध्ये जन्म दिला आणि नामकरण विधी करण्याचा जेव्हा दिवस आला तेव्हा त्या आजारी पडायला लागल्या. आणि त्यांचं दुखणं एवढं जास्त झालं होतं की महामायाला कळलं होतं की ते आता त्यांचं देहवसान होणार आहे, म्हणजे ते वारणार आहेत, त्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे याचे संकेत त्यांना जाणवत होते. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून महामायेने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटतं आहे की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. कोणत्याही या आईला आपला मुलगा किंवा मुलगी यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचावं असं वाटत असतं. तिची ती मनापासून अपेक्षा असते. आणि भविष्यवाणी ही झाली होती की सिद्धार्थ गौतम जर गृहस्थाश्रमात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, आणि जर तो संन्यासी झाला तर सम्यक संबुद्ध होईल. दोन्ही पातळीमध्ये सिद्धार्थ गौतमाचं वैयक्तिक आयुष्य फुलणारच होतं. ते बुद्ध झाले असते किंवा चक्रवर्ती सम्राट झाले असते, पण हे सगळं बघण्यासाठी त्यांची आई महामाया हयात नसणार आहे आणि तिचं त्या गोष्टीचं दुःख महामायेला आहे. ते पुढे म्हणतात, माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही, व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही, याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. म्हणजे शुद्धोधनाचं महामायेवर एवढं प्रेम होतं, आणि महामायेचीच बहीण प्रजापती ही शुद्धोधनाची दुसरी बायको, आणि त्या दोघांकडे बघून महामाया हे सगळं म्हणतायत. म्हणजे महामायेचा या दोन व्यक्तींवरती किती विश्वास होता, त्यांना कसलीच चिंता वाटत नाही आहे. पुढे त्या म्हणतात, प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा महामायेचा आणि प्रजापती गौतमीचा, दोघीही बहिणी, सख्या बहिणी. त्यापुढे म्हणतात, आता कष्टी होऊ नका, माझा अंतसमय जवळ आलेला आहे. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. म्हणजे मला हे पृथ्वी सोडण्याची आता आज्ञा द्या. यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला.
तथागत म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या जन्मानंतर 7 दिवसांनीच त्या वारलेल्या आहेत. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. किती दुःख झालं असेल त्या दोघांना. त्या दोघांना चिंता होती की सख्खी आहे, सिद्धार्थ गौतमाची सख्खी आई नसणार आहे. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. फक्त 7 दिवसांचे सिद्धार्थ गौतम होते. असा महामायेचा मृत्यू झाला, हे त्याची ही कहाणी. पण सिद्धार्थ ज्या वातावरणात वाढले ते एकटे वाढले नाहीत. महाप्रजापती गौतमी होती, त्यांनीही तेवढ्याच जिव्हाळ्यानं तेवढ्याच प्रेमानं सिद्धार्थ गौतमाला वाढवलेलं आहे. आपल्या सख्ख्या मुलासारखं आपण त्याचीच आई आहोत, त्या हिशोबाने प्रजापतीने सिद्धार्थाला वाढवलं आहे. सिद्धार्थ एकटाच नव्हता, त्याची आणखीही भावंड होती, सख्खी नव्हती, चुलत होती. जसं की महाप्रजापतीचा सुद्धा एक मुलगा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. म्हणजे शुद्धोधन आणि महामाया यांचा पुत्र सिद्धार्थ गौतम आणि शुद्धोधन आणि महाप्रजापती यांचा नंद नावाचा पुत्र. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. ज्या प्रकारे आपण बघितलं होतं की शुद्धोधनाचे भाऊ होते, त्याचे काका वगैरे. तर महानाम व अनिरुद्ध हे त्याच्या चुलता शुक्लोदन यांचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. आणि नंतर सिद्धार्थाचं बालपण सुरू होतं. त्याचं बालपण कसं होतं, सिद्धार्थाने कोणतं शिक्षण घेतलं होतं, नंतर सिद्धार्थाचा विवाह कसा झाला होता, त्याविषयी आपण आता पुढे समजून घेणार आहोत. इथे एक आवर्जून गोष्ट सांगावीशी अशी वाटते शेवटी की ज्या मुलाला त्याचा जन्म झाल्यानंतर 7व्या दिवसांनीच तो मातृत्वाला पोरका झाला, त्याची आई वारली, वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी असं ज्ञान प्राप्त केलं की तो सगळ्या विश्वाचा माऊली होऊन बसला, सगळ्या विश्वाची आई होऊन बसलेला आहे. आई नसतानाही सगळ्या विश्वाची आई होणं हे खरंच प्रेरणादायी आहे असं मला म्हणावंसं वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. आपण बुद्धांचं चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, एवढंच मी म्हणू इच्छितो. धन्यवाद. सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं कल्याण हो.